अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे आयोजित खरीप हंगामासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या आढावा बैठकीच्या उद्घाटनाप्रसंगी अंजनगाव दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे आमदार गजानन लवटे हे प्रामुख्याने उपस्थित होते। मात्र या आढावा बैठकीत एका शेतकऱ्याने युरिया खतासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार गजानन लवटे हे चांगलेच आक्रमक झाले आणि आमदार गजानन लवटे यांनी अधिकाऱ्यांची बाजू राखत त्या शेतकऱ्याच्या अंगावर जाऊन त्याची कॉलर पकडून त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या संदर्भात शेतकरी विलास गिरी यांनी आमदार गजानन लवटे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे। विशेष म्हणजे तो शेतकरी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद पिपलोद सर्कल शाखा प्रमुख सुद्धा आहे। या घटनेनंतर आमदार गजानन लवटे यांच्या मतदारसंघात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे। माध्यमाने आमदार गजानन लवटे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता आमदारांनी बोलण्यास नकार दिला आहे। जनसमर्थन न्यूज, दर्यापूर, जिल्हा अमरावती। तुम्हाला केलं काय म्हणजे तुमच्या जवळ येऊन ते येऊन एकदम असं त्यानं असं गलबत धरून बा तुम्ही मला बाहेर भेटले असं सांगितलं असतं, असं म्हणजे असं दाढी घातलो की बा मी तुम्हाला बाहेर सांगितलं असतं तुम्हाला काय आहे काय नाही, तर तुम्ही कसे बोलून राहिले शिल्लकचे मी आता शिल्लकचं बोलूनच ना तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माया ते म्हणे बा तुम्ही पेल आहे ना पेल असेल तुम्ही मेडिकल करा, त्या मेडिकलमध्ये काय निघते हे नेमकं पहा। आणि तुम्ही आढावा मीटिंग घेतली कायसाठी घेतली, तुमच्यासाठी की आमच्यासाठी? कास्तकारासाठीच घेतली। मग आमच्या तर वेदना आम्ही तुमच्यापाशी मांडू ना, अशा धमकीनं अशा आरेराईनं थोडी चालणार आहे, याच्यानंतरही असं थोडी चालणार आहे काही। आता मापाची पिंपळ सर्कल आहे हां, तर मी तर काही गुपचूप बसणार नाहीच, मी हेही बोललो तरी मला नंतर पाहू बघ काय विषय आहे, फक्त कास्तकाराला फक्त युरिया खत भेटाव ह्या उद्देश आहे। तुम्ही काय करणार समोर आता तुमची समोरची भूमिका काय? मी समोरला आता तर काही सांगूच शकत नाही, पण मी करणारच आणू ना। आता माया जेवढं मन दुखवलं तर 10 कास्तकाराचं मन दुखवलंच नाही आहे ना, की मला समजा तुम्ही 10 पोते देसाने अधिकारी देऊन मिळाला, मला 10 पोते त्याचे नंबर आहेत मावाचे, पण मी त्या 10 पोत्याला 1 पोत्याला थोडी मानणार आहो। पण सर्व कास्तकाराला भेटणं कसं, मला एकट्याला जेवण भेटणं कसं, हे तर मी हेच करणार आहो। म्हणजे घेतली असं म्हटल्याला काही हरकतच नाही ना। अधिकाऱ्याला कोण्या बोलून नाही दिलं, जो अधिकारी माझ्यासोबत बोलून राहिला त्यालाही बाजूनं बोलून हे केलं। मग युरिया सुपर फॉस्फेट आहे, DAP आहे, या मुद्द्यावरच आपण बोललो। म्हणजे या आढावा बैठकीत आमदारांनी अधिकाऱ्यांचा पाठलाग केला, म्हणजे अधिकाऱ्यांना सपोर्ट केला, शेतकऱ्यांना विरोध केला। बिलकुल बिलकुल, हे असं सक्सेस होऊनच राहिलं नव्हतं आता हे। हां, शिवसेनेची होती पण आढावा मीटिंग शेतकऱ्याचीच होती ना, की बा शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते आमदारासोबत पोचवा, तर पण ते आमदाराच्या लोक नाही पोचले, पण ते आमच्या गलपटत धऱ्यावरच आलो हां। मग याच्यात मग आढावा मीटिंग म्हणावं द्यायची की काय म्हणा, हे नेमकं नाही ना। हे उंडाला आमच्यापासून त्याला कोणता त्रास झाला हे थोडी आम्हाला माहीत आहे की, काहून की आम्हीच त्याला निवडून देणारे, आम्हीच रात्रीचे दिवस करणारे द्यायचे हां। आणि ते आमच्यावर असे भागून राहिले, दुसऱ्या लोकांचं काय त्याच्यात हे यावं। आता समजा मी शाखा प्रमुख असून मलेच तर या पद्धतचं आहे, तर कास्तकार गेल्यावर त्याचं कसं हे मी उद्देश आहे। मग तेवढं तुम्ही पिऊन आले ना, आता मेडिकलला चला, मेडिकल करा, माय तुम्हाला किती पट वाटते मी पिलावं काय, तर हे सांगा याच्या